मनसेचा आज संध्याकाळी गुढीपाडवा मेळावा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानावर मनसेचा दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा मेळावा होईल। आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? ठाकरे बंधूंच्या युतीनंतर खरं तर मनसेचा हा पहिलाच मेळावा, गुढीपाडवा मेळावा होतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, आपण पाहतो की संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण या मेळाव्यामध्ये होईल आणि या सभेची सगळी तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे। मात्र शेवटची तयारी जी आहे ती आपण स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला जी काय हार लावले जात आहेत त्याची तयारी सध्या सुरू आहे। काही कर्मचारी तिथे काम करताना पाहायला मिळत आहेत। तर संपूर्ण मैदानामध्ये हजारो खुर्च्या ज्या आहेत त्या सुद्धा मांडण्यात आलेल्या आहेत। राज्यभरातून मनसैनिक हळूहळू यायला सुरुवात झालेली आहेत। काही मनसैनिक हे शिवतीर्थाच्या बाहेर उभं राहून राज ठाकरेंची एक झलक पाहता येईल याची देखील वाट बघतायत। त्यांनी गुढीचं पूजन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान राज ठाकरे यांचं भाषण आज होईल आणि या पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार, राजकीय कुठल्या विषयांवरती ते हात घालतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही दिवसापूर्वी मनसेचा वर्धापन दिन जो पार पडलेला होता त्या रायगडावरती सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते की मला जे काही बोलायचं आहे ते आजच्या सभेमध्ये बोला आणि त्यामुळे राज्यभरातून वाजत गाजत या अशाचं आवाहन त्यांनी केलेलं होतं। त्याचबरोबर सकाळपासून 2 वेळा वेगवेगळ्या पोस्ट करत त्यांनी एक्सवरती सोशल मीडियावरती आवाहन केलेलं आहे आणि भविष्यातला महाराष्ट्र नेमका कसा असेल, कष्टकऱ्यांचा, चाकरमान्यांचा, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा महाराष्ट्र कसा असेल यावरती देखील सविस्तर बोलूया असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आजच्या या भाषणामध्ये राज ठाकरे कुठल्या दूरदृष्टीनं काय काय मुद्दे मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांना दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रितपणे सामोरे गेले, त्यांची राजकीय युती झाली।